बापा भावाशी सांगता गोष्टी, माय बहिणीचा विकल्प पोटी, इतराची कायची गोष्टी सकळ सृष्टी माझा. एखादी मुलगी आपल्या वडिलांकडे त्या ठिकाणी प्रेमानं बोलू लागलेली आहे, भावाबरोबर बोलू लागलेली आहे. त्याला वाटतंय लांबून दूर पाहणारा माणूस, विषय म्हणजे कामातूर झालेला माणूस, काय असणारी सुंदर अशा प्रकारची स्त्री आहे, जणू की काय कामिनीच आहे किंवा स्वर्गातली देवांगणाच आहे का काय, अशा त्या स्त्रीकडे पाहण्याची नजर विषयांद असणाऱ्या जीवाची निर्माण झालेली असते. हनुमान साधु रत्नागात, साधु रत्ने अद्वैत बोध, नेने राक्षसाचे कपट भेद, साधुत्वे शुद्ध नमुआला. कारण हनुमंत साधू संत महात्म्याचा शिरोमणी अशा प्रकारचा होता. अंतकरणाच्या ठिकाणी रामाची जी शक्ती आहे, रामाची जी भक्ती भरलेली आहे, त्या भक्तीच्या भावनेतून असणारा काळ नेमीला भेटण्यासाठी हनुमंत आलेला आहे. तो रामभक्त आहे आणि त्या रामभक्ताचं दर्शन घ्यावं हा उद्देश हनुमंताच्या मनामध्ये असणार आहे. दिव्य आश्रम मनोरम, ते कोण्या मोहत्तम, नमन करीत आपलं वंगम, अतिस प्रेम हरिरंगे. काळ नेमीनं मायावी अशा प्रकारचं असणारं एक सरोवर निर्माण केलेलं आहे. तिथंच असणारी फुलाचा बगीचा निर्माण केलेला आहे. इतकं सुंदर रम्य, जणू की काय असणाऱ्या वसंत ऋतूमध्येच आपण त्या ठिकाणी आलो आहेत का काय असा पाहणारा भास व्हावा. आणि अशा प्रकारचं मनोरम्य असणारं वातावरण त्या ठिकाणी आश्रम काळ नेमीनं निर्माण केला आणि हनुमंत त्या दिशेनं आला. येरू स्वकार्य अति कुशळ, आला ते कोणी गोळांगूळ, घातले लोटांगण प्रबळ, चरण कमळ वंदना. आता काळ नेमी सुद्धा त्याच कामासाठी आलेला होता, कारण हनुमंताच्या कार्यामध्ये विघ्न करायचंय. आणि विघ्न करण्याच्या निमित्तानं त्यानं राजा रावणाबरोबर त्याच्या आज्ञेप्रमाणे कार्य करण्यासाठी काळ नेमी आलेला आहे. आणि हनुमंत स्वतःहून आपल्याकडे आलेला आहे. आपलं काम साध्य झालं, आता बराच वेळ आपण याचा वेळ इथं घालवावा हा विचार असणारा काळ नेमीच्या मनामध्ये आला. आल्याबरोबर साष्टांग अशा प्रकारचं दंडवत हनुमंताच्या चरणावर काळ नेमीनं घातला. बैसो घातले वरासन, आणले चरण क्षाळना जीवन, अर्धे पदादी संपादन पूजा विधान मांडिले. बसण्यासाठी आसन टाकलं, षोडशोपचारे पूजा त्या ठिकाणी केलेली आहे. पूजा झालं, साष्टांग दंडवत घातला, सगळा आदर सत्कार आणि सन्मान या ठिकाणी हनुमंताचा काळ नेमीनं परिपूर्ण केला. नम्र होणी अत्यंत चरण चुरवया धावतो, अनिली फळमुळे समस्त कपिसी आतिथ्य मांडी. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणारं जे आहे, त्याच वनातली असणारी सुंदर अशा प्रकारची फळं आणलेली आहेत. गार शीतळ अशा प्रकारचं पाणी आणलेलं आहे. फार दुरून आला, चालून आला, थकला असाल, भागला असाल म्हणून आपल्या हातानं काळ नेमी हनुमंताचं पाय चोपू लागलेला आहे. एवढी अशा प्रकारचा सेवा काळ नेमी हनुमंताची करू लागलेला आहे. स्वामी अंगीकारावे फळ मूळ, प्राशन करावे शीतळ जळ, मार्गी शिनले ती बहुळ, स्वदेळ कल्लोळ सर्वांगी. महाराज आपल्यासाठी गार शीतळ अशा प्रकारचं पाणी आणलेलं आहे. सुंदर अशा प्रकारची सीताफळं, रामफळं, द्राक्ष वगैरे वगैरे आणलेलं आहे. त्याचा स्वीकार करा, पाण्याचा स्वीकार करा. या ठिकाणी मी धन्य झालो. आपला सारखा संत महात्मा माझ्या आश्रमाच्या ठिकाणी आला, माझा आश्रम पावन झाला आणि म्हणून याचा स्वीकार करा. दिसतो जैसा रामदूत, वानरत अनुग्रहित, कोण कार्यात त्वरित तुम्ही येते येणे केले. कारण तुम्हाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कुणीतरी महान अशा प्रकारचे रामभक्त दिसू लागलात. अखंड मुखामध्ये रामनामाचं त्या ठिकाणी स्मरण चालू आहे. तुमच्या सर्वांगाच्या ठिकाणी रामनामाची शक्ती परिपूर्ण असणारी ओतप्रोत अशा प्रकारची भरलेली आहे. म्हणून मी भाग्यवान आहे, तुमचं दर्शन मला झालं. पण तुम्ही इतक्या दूर अंतरावर कसं काय आलात, कुठून कुणकड चाललात, येण्याचं नेमकं काय कारण असावं, मूळ विषयाला आहात
या ठिकाणी काळ नेमीनं घातला. म्हणाल तू काय जाण सिमज बेटी झाली बौद्ध ऋषीशी त्याही सांगितले व्रतेशी ऐक तुझं पाशी सांगे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल अचानकच असं आपली ओळख नाही, पहिली गाठभेट नाही, कधी तुम्ही मला पाहिलं नाही, मी तुम्हाला पाहिलं नाही, तुम्ही असं अचानक का बोलू लागलात? असं नाही. रामभक्ताची कीर्ती वाऱ्याबरोबर, सज्जनांच्या कीर्तीचं माप वाऱ्याच्या बरोबर पळालेलं असतं. मोठमोठे सज्जन संत महात्मे मला भेटले आणि त्यांनी तुमच्याबद्दल बरंच असणारं जे आहे त्या ठिकाणी रामभक्तीचा विचार मला सांगितला आणि म्हणून मी बोलू लागलो. राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचनेशी निगती वेगे क्रमोनिया मही स्वांगे वना वेगे पयाले. मूळ विषयाला हात घातला. हनुमंताला जास्त बोलण्याची गरज पडली नाही. मी असं ऐकलं, अयोध्या नरेश राजा दशरथ त्यांची धर्मपत्नी असणारी कैकेयी माता तिच्या आज्ञेवरून राम आणि लक्ष्मण सीतामाईसही वनवासाच्या ठिकाणी आलेले आहेत. राज्य भोगोपचाराचा सर्वस्व त्याग केलेला आहे, अंगावर वल्कल परिधान केलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये वनवासाचा मार्गक्रमण ते करू लागलेले आहेत. ऋषी मुनींनी मला सांगितलेलं आहे. त्यांचा पुरुषार्थ त्यात भूत परिस्थिता तो कपिनाथ आवडी उठली बहुता उन्नरुच्चारित परिसावया. कारण रामाबद्दल बोलल्याबरोबर हनुमंताच्या अंतकरणातला विषय रामस्वरूपाचा होता आणि त्याच विषयाबद्दल काळ नेमीनं बोलला. हनुमंताचं शरीर पहिल्यापेक्षा चौपट फुगला. आनंद झाला हनुमंताला. स्वयंवरी बंगिले हरा कोदंड रावणाचे काळे तोंड झाडिले भार्गवाचे बळबंड यश प्रचंड घेतले. आता या ठिकाणी अशी अजून कथा ऐकलेली आहे. मिथिला नरेश राजा जनकानं सीतेचं स्वयंवर मानलं. स्वयंवराच्या ठिकाणी राजे महाराजे सम्राट चक्रवर्ती राजे आले. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असणारं जे आहे राजा रावण सुद्धा उठला, पण कोदंड धनुष्य घेऊन छातीवर तसाच पालता पडला. पण तेच कोदंड धनुष्याला असणारा दोर लावला आणि रामानं तो पण जिंकला. सीता मातेनं माळ रामाच्या गळ्यामध्ये घातली. सीते समवेत दोघे जण वना निघाले आपण मारोनी राक्षस दारुण वाडी ही जाण मारी. याच पद्धतीनं या ठिकाणी असणारं पित्र आज्ञेचं मात्र आज्ञेचं पालन करण्यासाठी सीता राम आणि बंधू लक्ष्मण याच्या समवेत वनवासाच्या ठिकाणी आले. त्याच्यानंतर मोठमोठे असणारे दुष्ट राक्षसांनी त्यांना असणारं ज्या ज्या ठिकाणी पीडा केली ते सगळे राक्षस त्या ठिकाणी रामानं मारले आणि रामानं जनस्थान मुक्त केलं. ब्राह्मणाला जनस्थान दान म्हणून देऊन टाकलं. हे अशा प्रकारचा असणारा रामाबद्दलचा पुरुषार्थ मी ऐकलेला आहे. राज्य सुग्रीवादी झाले वानर सैन्य पैसे केले ते वानर तनुज देखिले म्हणून पुसिले उत्तर. राक्षस मारली नवल नाही. पशुयोनीमध्ये जन्मलेले वानर राजा सुग्रीवाबरोबर सख्यत्व घडलं आणि त्याचा असणारं मित्रत्वाचा नातं जपण्यासाठी त्याचा ज्येष्ठ भाऊ असणारा वाळी मारला. राजा सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य दिलं. त्याचाच असणारा मुलगा अंगद त्याला असणारा किष्किंधेचं युवराज पद दिलं. हे अशा प्रकारचं कार्य स्वामी रामानं केलं. स्वागत असोगा तुझं सणात करावे मज घरी जरी देखसी अधिकार होज जीवीचे गुजगुज तुझं सांगो. आता या ठिकाणी असणारं जे आहे म्हणून तुम्ही राम बघतात. मी भाग्यवान आहे, तुम्ही माझ्या आश्रमाच्या ठिकाणी आलात. मला फार आनंद वाटला, समाधान झालं, रामभक्ताचं दर्शन झालं. एवढंच बोलत नाही, अजून माझ्या अंतकरणातलं बरंच काही जिव्हाळ्याचं बोलायचंय आणि त्या जर तुम्ही मला जर पुढे बोलण्याची परवानगी दिली तरी सगळंच असणार मी तुमच्या पुढे बोलेन असा काळने मी हनुमंताला बोलू लागले. श्रीरामाची निज कथा तापस मुख्य ऐकता उल्हास झाला कपिनाथा देखोनी सादरता वानरी. माझा स्वामी असणारा राम, माझा परब्रह्म राम, त्या रामाबद्दल असणारा हा ऋषी सांगू लागलेला आहे. हनुमंत कथा ऐकण्यासाठी सादर बसला, सावध झाला. आपल्यासारखं इकडे तिकडं त्या ठिकाणी असणार जांभळ्या वगैरे काही न देता हनुमंत
तटस्थपणानं कथा श्रवण करू लागला. श्रीरामास्ता जनस्थानी रावण कपट रूपे येवोनी शून्याश्रम दे कोणी श्रीराम पत्नी चोरिली. मूळ विषयाला हात घातला. या ठिकाणी असणारं जे आहे, राम जनस्थानाच्या ठिकाणी होते, पंचवटीच्या ठिकाणी रामानं आश्रम केला आणि तिथं असणारे राम लक्ष्मण सीता समवेत राहू लागले. योगायोगानं एका हरणाचं असणारं आमिष समोर आलं, कपटरूपी हरिण. तिचा लोभ सीतेच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्या हरणाच्या पाठीमागं रामाला पळवलं. रामानंतर लक्ष्मणलाही पळवलं. शून्य आश्रम झाला. शून्य आश्रमाच्या ठिकाणी राजा रावण, ऐश्वर्य सम्राट चक्रवर्ती राजा, सर्वस्वाचा त्याग केला. अंगाला भस्म लावला, जटा वाढवल्या आणि एक असणाऱ्या भिकारी म्हटलं तरी चालेल असं स्वरूप धरून राजा रावण आला आणि शून्य अवस्थेमध्ये सीतेचं हरण करून राजा ते सीतेच्या दावण्याची श्रीराम निघे वेगेशी मार्गी आडवे होता राक्षसाची श्रीराम त्याची मारिले. तर या अशा अवस्थेमध्ये शून्य अवस्थेतून असता राजा रावणानं भिक्षुकाच्या वेशामध्ये सीतेचं हरण केलं आणि असणारा जो आहे राजा रावण सीतेला घेऊन असणार पळून गेला. आता राम असणारा सीतेच्या शोधार्थ निघालेले आहेत. जो जो कुणी आडवाला त्याचा संहार करत राम पुढे जाऊ लागलेले आहेत. वालीने पाडून श्री सुग्रीवासी हरिले स्त्री आणि राजाशी रामे मारोणी त्याशी सुग्रीवासी स्थापिले. सीतेचा शोध घेत घेत राम पुढे आले. पंपा सरोवराच्या ठिकाणी वानराची भेट झाली. योगायोग ऋणानुबंध पूर्वजन्मीचे त्या ठिकाणी प्रस्थापित झाले. तो असणारा सुग्रीव, हनुमंत आणि असणारा राम यांच्यामध्ये भेट झाली. त्या ठिकाणी सुग्रीवाचं सगळं असणारं समूळ अशा प्रकारचं दुःख रामाने ऐकून घेतलं आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी दुष्ट अशा प्रकारचा राजा वाळीचा संहार केला आणि किष्किंध्याचं राज्य सुग्रीवाला दिलं. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे भार झाले श्रीरामाचे किंकर पुतोपकार हो. पहिला एक हनुमंत जोडला. हनुमंताच्या संगतीतून राजा सुग्रीवाचं दर्शन झालं, भेट झाली, सुग्रीवाबरोबर सख्यत्व घडलं. त्याच्यानंतर राजा सुग्रीवानं रामाचं कार्य परिपूर्ण करण्याचं वचन दिलं. त्याच्यासाठी 18 पद्म वानराचा दळभार एकत्र केला आणि सगळे 18 वानर रामाचे सेवक बनले. दोघा पडिले अति सख्य समुद्री शिळा बांधिल्या देख न लागता निमिषे कलंका सन्मुख येते झाले. त्याच्यानंतर रामाने असणारे 18 पद्म वानराचा दळभार घेतला. त्या ठिकाणी लंकेच्या जवळ आले. लंकेमध्ये जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. रामाने नळ आणि निळवनावाच्या वानराच्या मदतीनं 400 कोसाचा अवाढव्य राम सेतू बांधला आणि राम सेतू बांधून रामाचा भरत त्या भगवान ठिकाणी असणारं जे आहे लंकेमध्ये सांगण्यासाठी झालं. बाळासाहेब मोहिते काळमाता. युद्ध झाले गोरंदर रावण प्रदादी कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. राजा रावणाबरोबर गोरंदर अशा प्रकारचं युद्ध निर्माण झालं. राम रावणाचं युद्ध जगामध्ये प्रसिद्ध झालं. राजा रावणाची मुलं बाळ घरदार संसार सगळं काय असणार रामानं संपून टाकलं.